नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्या, आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं सुद्धा म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा हा सण आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. तरी या दिव्याच्या सणासाठी खास आपण घेऊन आलो अगदी क्विक आणि पटकन बनणारी ही इन्स्टंट फोम शीट प्लस रांगोळी. चला तर मग सुरू करूया. इथे मी A4 प्रिंटआउट घेतली आहे डिझाईनची. आता ही डिझाईन कुठून भेटते किंवा कशी काढावी, गुगल आणि बऱ्याच अशा साईट, प्रिंटेस्ट आहे, अशा बऱ्याच साईट्सवर तुम्ही डिझाईन्स काढू शकता, त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. आणि जरही तुम्हाला ती मिळत नसेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा, पर्सनल मेसेज करा, इन्स्टा करा, आम्ही ते तुम्हाला नक्कीच देऊ. इथे मी A4 प्रिंटआउट आणि A4 OHP शीट 175 मायक्रॉनची घेतली आहे. झेरॉक्सला खाली ठेवून त्यावर OHP शीट ठेवली आहे आणि छोटे छोटे सेलोटेप लावून त्याला फिक्स करून घ्या. प्रत्येक डिझाईन आपल्याला ड्रॉ करता येणार नाही, म्हणून काहीसं असं, काहीसं असं आणि काहीसं असं सुद्धा आपल्या घरातल्या बऱ्याच अशा गोष्टी वापरून पहा, जेणेकरून तुम्हाला सर्कल इझिली ड्रॉ करता येईल. आणि सर्कल ड्रॉ करण्यासाठी इथे मी खास कॅम्लिन पेंट मार्कर वापरला आहे. हो मैत्रिणींनो, काही मागच्या दिवसांमध्ये मी ह्या मार्करच्या बऱ्याच नवीन नवीन आयडिया आमच्या चॅनल थ्रू शेअर केल्या आहेत. तुम्ही त्या नक्की पाहू शकता. याचबरोबर मी ही डिझाईन कशी ट्रेस करायची. आता ट्रेस म्हणजे काय आहे मैत्रिणींनो? ट्रेस म्हणजे त्या लाईन्सवर आपल्या लाईन्स फिरवायच्या. आता त्या कशा फिरवायच्या आणि का फिरवायच्या ह्या तर तुम्हाला माहितीच आहे. OHP शीटवर त्याची डिझाईन आपल्याला मिळावी आणि तीच डिझाईन आपण आपल्या पुढच्या कामासाठी वापरावी. म्हणून तुम्हाला तर माहितीच आहे, मांगल्य, समृद्धी आणि सुखशांती आपल्या आयुष्यामध्ये नांदावी ह्या प्रेरणेनेच आषाढी म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढनंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते. पहा ना मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येक सणामागे आणि आपल्या प्रत्येक पूजेमागे एक सायंटिफिक रिझन असतं आणि मला असं वाटतं येणाऱ्या पिढीला ती सांस्कृतिक तर महत्त्व आपल्याला समजून सांगायचंच आहे, पण त्याचबरोबर सायंटिफिक महत्त्वसुद्धा त्यांना आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. हो की नाही? पावसाळ्यात हवेतील ओलावा वाढल्याने वातावरणात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाढते. दिवे लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दिव्याच्या प्रकाशाने वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. पण मला असं वाटतं मानल्यापेक्षा जेव्हा आपण खरंच ते अनुभवतो, कारण जेव्हा दिवे लागणी होते किंवा जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावतो, घरात अगरबत्तीचा सुवास पसरतो, त्यावेळेला मन अगदी प्रसन्न होऊन जातं, नाही का? म्हणूनच बहुतेक मला असं वाटतं की प्रत्येक सण आणि प्रत्येक पूजा ही एका सायंटिफिक कारणासाठी मानली जाते आणि आपण ती तशाच पद्धतीने साजरी केली पाहिजे. अगदी हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की नाही की दिव्याच्या प्रकाशाने घरात किटाणूचा नाश होतो आणि घरात आरोग्यदायी वातावरण निर्माण होऊ शकतं. कापूर, धूपबत्ती जाळल्याने मच्छरही दूर राहू शकतात आणि डेंग्यू, मलेरिया आणि असे बरेच जे आजार मोस्ट ऑफ द घरांमध्ये आणि आपल्यामध्ये होतात ते सुद्धा आपण टाळू शकतो. इथे पहा, एक सुंदर अशी डिझाईन मी OHP शीटवर ड्रॉ करून घेतली आहे. साईडच्या या 2 डिझाईनकडे लक्ष देऊ नका, ह्या असाच
ॲडिशनल टाईमपास आहे, म्हटलं आपण काहीतरी ह्या डिझाईनमध्ये ॲड करू, पण ते इतकं चांगलं जमलं नाही म्हणून मी ते तसंच ठेवलं आहे. कारण आपल्याला ही शेवटी डिझाईन कट करून घ्यायची आहे आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला हा फक्त मधला गोल ठेवायचा आहे. आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांना कट करताना बरेच प्रॉब्लेम्स येतात. घाबरून नाही जायचं किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिस करू बघा, आता मलासुद्धा तुम्ही माझं एक प्रत्येक व्हिडिओचा जर तुम्ही आढावा घेतलात ना, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही बदल आम्ही केलेले आहेत, काही ना काही सुधारणा केली आहे. अगदी आपण आपल्या सगळ्या फॉलोअर्स आणि सगळ्या मैत्रिणींचे जे काही सजेशन आहेत, सल्ले आहेत, त्यांना आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करत चाललो आहे आणि हळूहळू ग्रो करतो आहे. तसंच काहीसं आहे. प्रॅक्टिसने तुम्हाला हे परफेक्ट जमणार आहे. आता इथे पहा, मी पूर्ण डिझाईन शार्प सीझरने कट करून घेतली आहे. ही डिझाईन तुम्ही अशी पत्तर वापरू शकताच मैत्रिणींनो, पण तुम्ही ती उलटी करून सुद्धा वापरू शकता. हो, अशी सुद्धा वापरू शकता. तुमच्या डिझाईनला काहीही होणार नाही. फोल्ड करू शकता, कसंही त्याला उचलू शकता, वारंवार वापरू शकता आणि ही डिझाईन काही फक्त दीपवंशासाठी सीमित राहणार नाही आहे, नाही का? आपण ही रांगोळी दिवाळीसाठी सुद्धा वापरू शकतो. आता आजच्या रांगोळीमध्ये मी नवीन काय आणलं आहे? आजच्या रांगोळीमध्ये मी विचार केला की पूर्ण रांगोळीला मी रेड कलरचा बॅकग्राऊंड देते, पण नाही, त्यामध्ये सुद्धा मी व्हेरिएशन आणणार आहे. मधला जो सर्कल मी ज्या गोल डब्याच्या झाकणाने कट करून घेतला होता, त्याच डब्याच्या झाकणाने मी मधला गोल फोम शीटचा कट करून घेतला आहे आणि ती फोम शीट मी या OHP शीटवर स्टिक करणार आहे. कशी आणि कसं दिसतंय बघा ना, येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी. आणि आता रेडमध्ये आपले दिये म्हणजेच दीप म्हणजेच जी ज्योत आहे ती व्यवस्थित दिसणार नाही आणि त्यासाठी मी इथे वापरते गोल्डन फोम शीट. मी गोल्डन फोम शीटमधून असे ड्रॉप शेपमध्ये किंवा तेवढ्याच साईजचे गोल्डन शेप कटआउट करून घेतले आणि बघा ना, हा जो गोल मी कट करून घेतला होता रेड फोम शीटचा, ग्लिटर फोम शीटचा, तो मागच्या साईडला मी स्टिक करणार आहे. रेडी आहे आपली ग्लिटर आणि OHP दोघांचं कॉम्बिनेशन असलेली रांगोळी. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवत चला. कारण तुमचे कमेंट्स आणि तुमचे सजेशन्स आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही अजून सुंदर, काही अजून व्हेरिएशन्स आणू शकतो का, काही अजून बहुतेक खूप चांगलं असं काही आणू शकतो का, हे आणण्यासाठी मदत करत राहतात. येणाऱ्या दीप अमावस्यासाठी आमच्याकडून म्हणजेच आकार क्राफ्टच्या टीमकडून तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. या दिवशी घरातले दिवे स्वच्छ करा, त्यांची पूजा करा, दिव्यांना नवीन वात, तेल, तूप घालून दिवे प्रज्वलित करा आणि आयुष्यात बघा कसा उजेड येतो आहे, कसे पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. आणि हो, रांगोळी नक्की काढा, कारण ती तुमची 15 ते 20 मिनटात बनवून होणार आहे आणि ती तुम्ही कुठेही कसंही वापरू शकणार आहात. पाटाखाली, दारावरती, पूजेखाली, देवापुढे आणि अंगणात सुद्धा. भेटूया अशाच भन्नाट आणि नवनवीन आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवत राहा, क्राफ्ट करत राहा आणि व्हिडिओ नक्की बघत राहा. धन्यवाद.